पावसाळा सुरू झाला असताना देखील मोठा गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून गावाबाहेर 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून डोक्यावर पाणी आणावं लागतं। तसेच घोडभर पाण्यासाठी आदिवासींची फरफट होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या योजना मेळघाट्यामध्ये कुचकामी ठरत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची मागणी महिलांनी केली आहे। इयत्ता पहिली पासून तिसरी सक्तीची भाषा म्हणून हिंदी नकोच हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाची धुळ्यात अंमलबजावणी करण्यासाठी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेतृत्वात शाळा व्यवस्थापनांना निवेदन देण्यात आले। तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तुमच्यासाठी खास पत्र पाठवले आहे। या पत्राचा विचार करून आपण आपला अभिप्राय शासनाला पाठवावा अशी विनंती देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिकांना यावेळेस केली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारा जारी। तसेच संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढला असून कुट्रे, नांदगाव, गोवळ, पाते, तळेवाडे, येगाव मध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरूच आहेत। तालुक्यातील शास्त्री आणि असावी नदी प्रवाहित पावसाच्या जोरदार सरींमुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे। तळेगाव रोड, धोबी गल्ली, नगर परिषद रोड, नवा बाजार परिसरातील गटारीचे पाणी रस्त्यावर आले असून नागरिक व विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते। तसेच वारंवार तक्रारींचा पाढा वाचूनही रहिवाशांची बोळवण ही होतच आहे। नवी मुंबईतील तुर्भे येथे दारूच्या नशेत एका मित्राने त्याच्याच मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले असून तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले, मृत आणि आरोपी हे मित्र असून दोघेही एकत्र राहत होते। अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडणे होत होती। यावेळीही दारू पिऊन त्यांच्यात भांडणे सुरू झाली असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली। विद्या प्रतिष्ठान बारामती आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअर व संधी या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, युवा नेते युगेंद्र पवार हेच आदी उपस्थित होते। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीतून पालखीचे प्रस्थान होत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले असून ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले आहे। हे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास पायी पार पाडणार आहेत। तसेच काही वेळातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देखील येथून होणार आहे। कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून पावसाच्या या तडाख्यामुळे कल्याण पूर्वेकडील खडकगोलवली परिसरातील एक गंभीर घटना घडली असून उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यावर असलेल्या पुलाची काही भाग अचानक खचल्यामुळे निदर्शनास आले असून दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र प्रत्यक्षात पुलावर कोणतेही बॅरिकेड्स लावलेले नाहीत ना पोलीस बंदोबस्त आहे। त्यामुळे नागरिक या धोकादायक पुलावरून वाहतूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे। संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन बीड जिल्ह्यात झाले असून पुढील 4 दिवस पालखीचा मुक्काम बीड जिल्ह्यात असणार आहे। यंदा गजानन महाराजांच्या दिंडीचे हे 56वे वर्ष असून दिंडीत 700 वारकऱ्यांनी सहभाग घेतला आहे। परभणी जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करताना दादाहरी वडगाव येथे भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे। बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमांवर व्हायरल करण्याचे ट्रेंड बनला असून या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र आता असे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत। जो व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कोंगवत यांनी सांगितलं आहे। बीडच्या परळीतील टोकवाडी गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नाहीत। परिणामी स्थानिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो। तसेच अनेकदा मागण्या करूनही ठोस उपाययोजना न केल्यामुळे आज ग्रामस्थांसह शाळकरी मुलांनी रस्ता रोको केला। या राष्ट्रीय महामार्गावर गावालगत गतिरोधक केला जावा अशी आग्रही मागणी यावेळेस करण्यात आली।
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार झोडपले असून खेड तालुक्यातील जगबुडी नदीने पात्र ओलांडून मानवी वस्तीमध्ये शिरकाव केला होता। नदीचे पाणी बाजारपेठ परिसरात शिरले असताना परंतु खेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले असून नगर परिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे। परिस्थितीचा जवळपास पूर्वपदावर आल्याचे चित्र यावेळेस दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची तयारी सुरू झाली असून सुपर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या प्रीफॅब बॅरेकमध्ये द्वितीय वर्षासाठी आवश्यक इमारतीच्या अनुषंगाने दुरुस्ती करण्यात येणार आहे। यासाठी अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह या बॅरेक्सची पाहणी केली। पॅनल पद्धतीला शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसचा विरोध असून मुंबई महापालिकेत सिंगल वॉर्ड पद्धत तर मग केडीएमसी पॅनल पद्धत का? सर्व महापालिकांना सारखेच नियम ठेवा अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी आहे। खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केट फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करता यावी। यावर्षी रब्बी हंगामात शासनाने फेडरेशनला 11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते। तसेच शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केल्याचा शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याचे निर्देश दिले होते। मृग नक्षत्र संपत आला तरी अद्यापही गोंदिया जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे। मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे अनेक शेतकरी पावसाचा अंदाज घेत पेरणी करत असल्याचे चित्र शेत विवारात दिसत आहे। अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले असून तर अकोल्यातील डाबकी रोड रस्त्याच्या विस्तारीकरणाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरूच आहे। मात्र अजूनही रस्त्याचं काम हे झालेलं नसल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपेटीमुळे दुखावलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या 100 कोटींच्या अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या परतूर विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ आणि निष्ठावान आमदार बबनराव लोणीकर यांच्या आक्रमक पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे। करुणा मुंडेंनी पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली असून धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंच्या पोटगीची मागणी याचिकाही रद्द करावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले होते। पण उच्च न्यायालयाने पोटगी संदर्भातील अंतरिम आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवार शुक्रवार पासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले। यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न हा अद्याप तरी मिटला आहे। कास तलाव परिसरातील 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे या परिसरात पर्यटन वाढावे या दृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्या प्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला बुश डॅमचा फील दिला आहे। योगाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने भारतीय युवक संस्थांनी गजानन महाराज मंदिरापासून योग दिंडी काढण्यात आली। यामध्ये 300 ते 400 योग साधकांचा समावेश होता। नियमित योग करेगा व निरोगी रहेगा, नियमित योगाने तणाव निकल जाएगा अशा घोषणा वाक्याचे फलक हाती घेत जनजागृती करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यात पेरणीला वेग आला असून विशेषतः कपाशी व मका लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे। महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमालगत असलेल्या मौजे वैजापूर येथे अनधिकृतपणे बियाणे व रासायनिक खत विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी मौजे वैजापूर येथे तपासणी केली असता त्या ठिकाणी अनधिकृत परवाना नसताना देखील कृषी केंद्रावर बियाणे व रासायनिक खत विक्री करत असल्याचे आढळून आले। सदर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला विनापरवाना कृषी केंद्र चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
भिवंडी-वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे ट्रक पलटल्याने वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा। भिवंडी-वाडा मार्गावरील परावरीतील गावाजवळ हा अपघात घडला असून या अपघातामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे 2 ते 3 तास उशिरा पोहोचले आहेत। हा ट्रक महामार्गावरून हटवण्यासाठी अद्याप प्रयत्न सुरू आहेत। प्रति पंढरपूर रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 9 सायकलिस्ट आज पंढरपूर वारीसाठी रवाना झाले। यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झाले असून रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसांसाठी सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत।